लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की मधु ही पिंकीची रूम चेक करायला आलेली असते आणि तिच्या बॅगमध्ये तिखट, चाकू असे काही तिला घटक मिळतात। त्यावेळेस ती म्हणते की हे आमदार आहे का कोणी आहे। त्यानंतर ती सर्व चेक करत असते आणि तिचा लॅपटॉप घेते। लॅपटॉपमध्ये काही बघणार तेवढ्यात पिंकी तिच्या रूमकडे येण्यासाठी आलेली असते। पिंकीचा अचानक मोबाईल वाजतो आणि पिंकी ही मोबाईलवर बोलू लागते। पिंकीचा आवाज ऐकून मधु म्हणते, आता ही तर हिच्या रूमकडे आली, आता काय करायचं, इथून कसं जायचं, नाही तर ही खूप मोठा आकार विक्रांत करेल। त्यानंतर पिंकी म्हणते, माझ्या घराची रूम कधी बंद नसते ना, आज कशी काय बंद। त्यानंतर पिंकीला पडद्यात लपलेल्या मधुच्या चपला दिसतात आणि मग ती त्या चपला बघून त्या पडद्याजवळ जाते आणि त्याला घट्ट पकडते आणि जोरजोरात चोर चोर म्हणून ओरडते। त्यावेळेस घरातील सर्वजण रत्नपारखी परिवार हा पिंकीजवळ आलेला असतो। रुक्मिणी म्हणते, काय एवढ्या मोठ्याने जोरात ओरडत आहे, तुला काही कळत नाही का। तेव्हा पिंकी म्हणते की मोठ्याने ओरडेल त्यावेळेसच तुम्ही येणार ना, हळू बोलल्यावर तुम्ही कसे येणार, आणि माझ्या घरात चोर घुसलाय बघा तुम्ही। त्यानंतर ती राघवला सांगते की तुम्ही पोलीस आहात ना, मग बघा कोण आहे तर। नंतर राघव हा मधुला पडद्याच्या बाजूने काढतो। तेव्हा मधु ही राघवकडे बघते। तेव्हा राघव म्हणतो, मधु हे काय लावलं आहे। तेव्हा मधु म्हणते की मी पिंकीच्या रूममध्ये माझा नेकलेस हरवला आहे, तो शोधण्यासाठी आले होते। त्यावेळेस पिंकी म्हणते की मग मी तो चोरला आहेस का। तेव्हा रुक्मिणी म्हणते की हो, या घरामध्ये तूच परकी आहे, त्यामुळे तो हार तूच चोरणार। तेव्हा पिंकी म्हणाली, हे लक्षात ठेवा, तुमच्या पोलीस ऑफिसरने जर 7 दिवसात माझ्या नवऱ्याला शोधलं नाही तर मी या घरची सून होणार आहे, हे लक्षात ठेवा, असं ती रुक्मिणीला सांगत असते। तेव्हा रुक्मिणी म्हणते की तू जरा शांत बैस, तू काही बोलू नको, आणि तू आधीच या घरामध्ये स्वतःहून घुसलेली आहे। त्यानंतर ती राघवला बोलू लागते। तेव्हा राघव म्हणतो की मी बाहेरून पोलीस कॉन्स्टेबल बोलवतो आणि यांच्या रूमची तपासणी करतो, आणि आपल्याजवळ पुरावे असल्याशिवाय यांना आपण चोर ठरवू शकत नाही। तेव्हा पिंकी म्हणते की आत्ता बोललात तुम्ही पोलिसाची भाषा। त्यानंतर रुक्मिणी म्हणते की मला माझ्या घरात पोलीस नको आहे। तेव्हा ती पिंकी जोरात हसू लागते, मग म्हणते याला पण बाहेर काढा ना, तुमच्या घरात तर ऑलरेडी एक पोलीसवाला आहेच ना। त्यावेळेस राघवला खूप संताप होतो आणि राघव जोरात ओरडतो, जरा तुम्ही शांत बसताय का। तेव्हा रुक्मिणी म्हणते, राघव आता तू काय करणार। तेव्हा राघव म्हणतो की जोपर्यंत मी बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला FIR नोंदत नाही आणि त्या ठिकाणून आपण लेडीज कॉन्स्टेबल आणत नाही, तोपर्यंत ह्या चोर आहेत की नाही हे आपण ठरवू शकत नाही, आणि त्यावेळेस तुम्ही आता सर्वांनी गप्प बसायचं आहे, मला काहीतरी करू द्या जेणेकरून मी हे करू शकतो। त्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा ह्या दोघेही एकमेकांकडे बघत असतात। नंतर घरातील सर्वजणे बाहेर जातात आणि मग नंतर मधु ही पिंकीला म्हणते, बघितलंस का, हा माझा परिवार आणि हा माझीच बाजू घेणार, तुझ्या लक्षात आलं असेल ना। त्यावेळेस पिंकी तिला म्हणते की तू कोणाशी पंगा घेतला आहे, पिंकीशी, आणि पिंकीशी जो पंगा घेणार त्याची लाकडे स्मशानात जाणार, असं म्हणून ती तिला बाहेर पाठवते आणि ठरवते। त्यानंतर राघव हा ऋषभला तो सिंधूचा कंगवा देतो आणि सांगतो की याची DNA करून आण, ही DNA कृष्णाची आणि सिंधूची जर सारखी आली तर आपण समजूयात की कृष्णाच ही सिंधू आहे। नंतर मधुला वाटतं की पिंकीने आता मला चॅलेंज केलं आणि ती ते चॅलेंज पूर्ण करणार, म्हणून ती घरातील सर्वांना घेऊन बसलेली असते आणि रुक्मिणीला म्हणते की काकू, ती ज्यावेळेस मला बोलत होते त्यावेळेस तुम्ही कोणीही माझी बाजू घेतली नाही। त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की असं काय करतेस ग, आम्ही सर्व तुझ्याकडनं बोलत होतोच ना, आणि तू पण का समजून घेत नाही आहे। तेव्हा ती म्हणते की तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे। नंतर त्या ठिकाणी पिंकी आता चिमटेवाला बाबा होऊन दरवाज्यावर आलेली असते आणि ती जोरजोरात नाचू लागते। मधु तिला बघते आणि ती मधुला म्हणते की हां, तुझ्या मनात काहीतरी काळं आहे आणि तू खूप मोठमोठे नको ते प्लॅन केलेले आहेत, आता ती समोर येण्याची वेळ आलेली आहे, असं तू मधुला बोलत असते। आणि नंतर ऋतुजा ही त्या चिमटेवाल्या बाबांकडे बघते आणि त्यांना घरात घेते। त्यावेळेस चिमटेवाल्या बाबांनी सांगितलं की मधुचा हार हा तिच्याच रूममध्ये तिच्याच कपाटात आहे आणि तो ऋतुजाला मिळतो। त्यानंतर रुक्मिणी म्हणते की मधु, ही मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती, त्यावेळेस तू आता बाबांची माफी माग, म्हणून
मधू ही ते चिमटेवाल्या बाबांची माफी मागते. त्यानंतर रुक्मिणी ती चिमटेवाले बाबा म्हणतात की नको, याची नको माफी मागू, तू ज्या व्यक्तीवरती आरोप केला आहे त्या व्यक्तीची माफी माग. त्यानंतर रुक्मिणी म्हणते की बोलव पिंकीला, पिंकी कुठं आहे. तेव्हा नेमकं बाबाच्या तोंडातून निघतं की मी असताना इथं पिंकी येणार नाही. तेव्हा मात्र मधू ही त्याच्याकडे आश्चर्यचकित बघू लागते. नंतर ती बाहेर जाऊ लागते. तेव्हा पिंकीची आणि राघवची टकराटकर होते. आता राघव नेमका पिंकीला ओळखणार का, चिमटेवाला बाबा हा ही पिंकी आहे, दुसरं कोणी नाही, आणि तो ही गोष्ट सर्वांसमोर आणणार का, हे पाहणे फार रंजक आहे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.